आता बातमी पाहूया गुन्हेगारी विश्वामधून। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने 45 मोटरसायकली व सोने लुटीच्या मोठ्या गुन्ह्याची उकल झाली असून सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश मिळाले आहे। याबाबत जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी आळेफाटा येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या गुन्ह्याविषयीची माहिती दिली। याबाबत सविस्तर माहिती अशी की आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेल्ले गावाजवळील गुंजावाडी येथे कल्याण नगर महामार्गावर रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास शांताबाई बबन पावडे राहणार पळसपूर तालुका पारनेर जिल्हा नगर या उभ्या होत्या। त्याचवेळी संशयित इसम प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे वय 26 राहणार निगोज तालुका पारनेर जिल्हा नगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याने चोरलेल्या सोन्याचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला। आरोपी प्रमोद सुरकुंडे याच्यावर नगर येथील तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीबाबत गुन्हा दाखल असल्याचे त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे वय 22, गणेश पक्कड कारखिले वय 22 दोघेही राहणार निघोज तालुका पारनेर व आदिल मुख्तार अहमद कुरेशी वय 21 सध्या राहणार निघोज मूळ राहणार बनकवटा तालुका उतरवला जिल्हा बलरामपूर उत्तर प्रदेश याच्या मदतीने मोटारसायकल चोऱ्या केल्याबाबत माहिती दिली। या आरोपींना निघोज येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आळेफाटा नारायणगाव ओतूर शिरूर रांजणगाव शिक्रापूर पुणे शहर पिंपरी चिंचवड हिंगोली औरंगाबाद नाशिक या भागातून मोटारसायकल चोरी केल्याबाबत सांगितले। त्यांना अटक करून त्यांच्याकडे वाहन चोरीबाबत तपास केला असता एकूण 45 मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत। याबाबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून त्यामध्ये आळेफाटा नारायणगाव ओतूर शिरूर शिक्रापूर रांजणगाव MIDC चंदननगर पुणे बंड गार्डन फरासखाना येरवडा लोणीकन चिखली चाकण पारनेर कोतवाली पोलीस स्टेशन नगर शिर्डी दिंडोरी हिंगोली रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई MIDC पोलीस स्टेशन वाळूज औरंगाबाद या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। वरील चारही आरोपींकडून 23 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल व सोने जप्त करण्यात आले असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे प्रकाश जढर लहानू बांगर अमित मालुंजे पंकज पारखे संजय शिंगाडे पोपट कोकाटे हनुमंत ढोबळे मोहन आनंद गावकर पोलीस मित्र प्रतीक जोरी नामदेव पानसरे यांनी केली। या महत्वाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय शिंगाडे करत आहेत। आदिल मुख्तार कुरेशी या तिघांना त्यांनी गाड्या विकलेल्या होत्या आणि हे चोरी करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग। चोरी करायला सुद्धा सोबत असायचे आणि डिस्पोजल करायला विक्री करायलाही फायनान्सच्या गाड्या आहेत असं म्हणून ते लोकांना गंडवायचे। आर्थिक तपास करत आहे आणि आता तपासामध्ये अजून काही बाबी पुढे पसर आहे का त्याच्यामध्ये चौघांनी म्हणजे अजून सध्या आपल्याकडे जे चौघ आहे ते चौघे आपल्याकडे अटक आहे। तर त्यांच्या तपासामध्ये अजून काही नवीन निष्पन्न झालं तर त्या पद्धतीने आपण पुढे पसाराचं कोणी नाही चौघांपैकी सध्या चौघही आपल्याकडे यांची या चौघांच्या रेकॉर्डवरती कुठं कुठं नोंद सांगितलं म्हणजे गुन्हेगार आहेत असं चौघे आहेत का एकच जण? त्याच्यामध्ये ना आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो आताचा मुख्य आरोपी आहे प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे त्याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे नगर जिल्ह्यात। बाकीच्यांचंही आपण आता अजून रेकॉर्ड चेक करतोय। तपासामध्ये अजूनही काही गोष्टी निष्पन्न होऊ शकतात। दिवसाच्या घरपुड्या झालेल्या नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस त्याच्यामध्ये काय आपल्याला क्यू मिळाले काही इनपुट्स आहेत आपल्याकडे आपण त्याच्यावर वर्कआउट करतोय आणि त्याच्यामध्ये नक्की ते पण ओपन होतं। वाहन चोरी बऱ्याच वेळा काय होतं की वस्तीवरच्या वगैरे गाड्या चोरील्या जातात तर त्याच्या अनुषंगाने आता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो। साधारणतः आपल्या परिसरामध्ये आळेफाटा आणि नारायणगाव परिसरामध्ये ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह आहे पण अजूनही त्यांना प्रोत्साहन देतो की जेणेकरून जास्तीत जास्त एरिया कसा कव्हर करता येईल त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू होते। ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आळेफाटा।